आय लव्ह यू नक्की. बघा आता यांच्याकडे बघा असं, इकडे बघा ना यांच्याकडे असं. हा इकडे बघा सर, असंच थांबा आता पुढे सर. ₹10 नोट, 10 रुपीज, 10 रुपीज, 10 रुपीज. गाडीची चावी, गाडीची चावी, गाडी हे कुठल्या गाडीची चावी. मोबाईलचं कवर, मोबाईलचं कवर येईल मध्ये कार्यक्रम चालू आहे. आमचा पिल्लू, आमचा भाऊ, बहिणीचा बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे. सारे जण आले. एक चान्स या सर, या ना. अहो तुमच्यासारखे तर हँडसम माणसं तर पाहिजे. काय तुमच्या आजींना घेऊन या. यांचीच बायको आहात तुम्ही या प्लीज. बघा आता यांच्याकडे बघा असं, इकडे बघा ना यांच्याकडे असं. हा इकडे बघा सर, असंच थांबा आता पुढे सर. कुठे गेले यांचं काय नाव? सोनू. सोनू इथे या ना. एवढे मोठे त्यांना सोनू कसं म्हणून मला ते थोडंसं कन्फ्युजन झालं. सर पाठीमागे थांबा, मागे सर का सोनू, मागे सर का सोनू, मागे सर का ना. असं बघा, हे कसं बघायला निघण्याकडे सर, असं बघा. अरे बघा एवढं काय झालं का आई, बघा एवढं काय झालं. हा ओके, इकडे सर बघा ना प्लीज. हा इकडे इकडे सर का दे रे विशाल सर, इकडे एक एक सर. हा चालते की काय हरकत नाही. चला आपल्या सगळ्यांना आता काय करायचं माहिती काय का, मी तुम्हाला देणार आहे एक फुगा. आता तो जो बलून आहे ना तुम्हाला असा इथे कपाळामध्ये ठेवायचा आहे. लवकर घे, सिंगल घे ना. मगाची घ्या सिंगल. हा हे बघा, हे जे आहे ना हे तुम्हाला असं इथं कपाळावर लावायचं, असा दोघांच्या कपाळामध्ये ठेवायचा. आणि मी एक गाणं लावेल कुठलंही, आणि ते गाणं लावल्यानंतर तुम्हाला करायचं आहे डान्स. ऐका, ज्यांचा फुगा खाली पडेल जवळ या ना मॅम प्लीज, जवळ या. ज्यांचा ऐका ना, हो सोनूबाई, हा इकडे बघा. ज्यांचा फुगा पडेल तो आउट, आणि ज्यांचा इकडे या इकडे. आणि ज्यांचा फुगा सर्वात शेवटपर्यंत राहील तो विनर असेल यामध्ये. आता दुसरा नियम असा आहे, डान्स करत असताना असं गोल गोल फिरून करायचं, एका जागेवर हालायचं नाही. ओके क्लिअर. हा ऐका, हात वरी करायचं, बलूनला हात लावायचा नाही, फुग्याला हात लावायचा नाही, दोन्ही हात वर पाहिजे. ओके. हा कपाळावर चष्मा काढा पहिला, चष्मा काढा कपाळावर. तसं नाही, दोघांच्या कपाळामध्ये असं पॅक करायचं. हे बघा असं, आता सरांच्या माझ्यामध्ये बघा असं, हे बघा असं. ओके चला या, जवळ या मॅम, जवळ या जवळ या, लाजू नका या. चला चला लावा कपाळामध्ये. हा लावा सर, लावा. ते नंबर आहे दुसरं रोमॅन्टिक. हा थांब. 1 मॅम या ना. 1 सोनूबाई इकडे आहे, मी इकडे बाजूलाच आहे तुमच्या. आणि ऐका ना, गोल गोल फिरत डान्स करायचा आणि हात वरी पाहिजेत. हात सगळ्यांचे वरी पाहिजेत. मॅम जर आता पाठीमागे वा सगळ्या. चला ओके रेडी. 1 हात काढा, हात वरी. मॅम हात वरी म्हणजे वरी असते. हा दोघांचे, सगळ्यांचे, आजोबा हात वरी. हा हात वरी. सर हात काढा, हात वरी. मॅम हात वरी. हा सर हात वरी. 1 2 3 स्टार्ट. चालतो. गोल डान्स. चला स्टार्ट.
असंच होतं नुसतं सरांचा हात शेवटपर्यंत. चला मजा आली का तुम्हाला? एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. चला आमचे कुठे गेले? धनंजय सर प्लीज आहेत का? धनंजय सर या आणि या वर या सर प्लीज या. दोघांना हे छानसं गिफ्ट या ठिकाणी आपण देऊया. आणि हे दोन्ही माझे विद्यार्थी आहेत सरांचे. हा सर म्हणजे सरांचेच ना, मग तुमचेच म्हणतोय मी. तुमचे माझी विद्यार्थी आहेत दोन्ही. माझी म्हणजे जे शिकून गेलेले आहेत ते. असे एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. जण या बरं. आमच्या हे आलेत का आपल्या ताई? मीराताई कुठे आहेत? मध्ये आहेत का? बरं ठीक आहे. काय करूया, मीराताई या 1 मिनिटासाठी. तुमच्या फॅमिलीतले सगळे घेऊन या. पाहुणे आलेले गावाकडून सगळे आलेले. कोण कोण आले त्या सगळ्यांना घेऊन या. आणि आमच्या धनंजय सर तुम्ही पण या. इकडे थांबा. इकडे लाईन करून थांबा. इकडे या. इकडे सर का सर? इकडे म्हणल्यावर इकडे असते वधू पक्ष इकडे. हा सोनूबाई. हा चला असंच थांबा. असंच एका रांगेमध्ये. सर धनंजय सर वर पक्ष इकडे या. वराकडले सगळे इकडे या. वराकडले सगळे इकडे या. इकडे लवकर घ्या भैया, लवकर घ्या टेबल. हा वराकडले इकडे या. आले का सगळे? कोण कोण आहे अजून इकडे? कोण कोण असेल तर त्यांनी या. आणले का? ओके. अजून इकडे कोण नाही का? अजून एक पण नाही? इकडे सर तुम्ही या. इकडे बसून घ्या. या बस झाले. इकडे कमी आहेत ना? इकडे 3च आहेत. 3 आणि 2 5 झाल्या. इकडे जास्त झाल्या. 1 2 3 4 आणि 5. एक जण या इकडे. 6 होते. हा एक तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी. आई पण आल्यात. आई या इकडे. पाठीमागे या. आता इकडे थांबा. ओके भैया घ्या ना. घ्या लवकर घ्या. टेबल घ्या एक मस्त पैकी छान. बरं आता तुम्हाला सांगतो, नियम सांगतो. हा फॅमिलीसाठी आहे. खूप मजा येईल तुम्हा सगळ्यांना. लोकांना दिसलं पाहिजे असंच थांबायचं. आता आपल्याला काय करायचं माहितीये का? आता एक टेबल असणार आहे इथं आणि त्या टेबलवरती आपण काही वस्तू ठेवणार आहे. तर त्या ज्या वस्तू आहेत ना, त्या वस्तू टेबलवरती ज्या असणार आहेत, आम्ही एक गाणं लावणार आणि ते गाणं लावल्यानंतर लक्ष द्या इकडे. ते गाणं लावल्यानंतर त्या गाण्यामध्ये त्या वस्तूचं नाव असणार आहे. वरी घेऊ का? इथं वरी घेऊ का? ये इकडे. इथंच घ्या. अलीकडे घ्या. घ्या अलीकडे आणि घ्या. बस म्हणजे सगळ्यांना दिसेल. ओके जरा बोलून पाठीमागे घेऊ. हा चला. ओके वस्तू दिसतात का तुम्हाला सगळ्यांना? दिसल्या? आता काय करायचं? ही वस्तू उचलायची. अलीकडे सरका आता. आणि समजा जर ह्या टीमने उचलली एक वस्तू तर यांना मिळणार 1 पॉइंट.
सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स या ठिकाणी 2 डॉक्टर आलेले आहेत आमचे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. सगळ्यांचं नाव मला माहित नाही त्याबद्दल क्षमा, पण आलात तुम्ही त्याबद्दल आपले मनस्वी स्वागत आहे. आणि त्याचसोबत या ठिकाणी अभियांत्रिकी शाखेतील इंजिनियर्स, प्रशासकीय सेवेमध्ये कार्य करणारे अनेक अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गावाकडून आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. सातारा जिल्ह्यातून आलेल्या सगळ्या आमच्या आप्तेष्टांचं, नातेवाईकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. तसेच या ठिकाणी MSCITच्या क्लासला जे सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तसेच या ठिकाणी आज जे आमचे धनंजय सर आहेत त्यांचे लहान चिरंजीव म्हणजे लहान भाऊ, धनंजय सरांचे लहान भाऊ आहेत ना तानाजी भैया, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. ते शिक्षक आहेत आणि त्याचसोबत ते मुंबईला असतात आणि मुंबईचे पुरोगामी शिक्षक संघटनेचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. 2 वेळा ते अध्यक्ष, 2 विधानसभा त्यांनी लढवलेल्या आहेत. मुंबईमध्ये ते असतात. ते सुद्धा या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. गावाकडून आले आमच्या सर्व ग्रामस्थ महिलांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत. अगदी 1 मिनिटामध्ये या सोहळ्याला आपण या ठिकाणी पूर्णत्वास नेऊया. सगळ्यांना विनंती आहे, हा सोहळा संपन्न झाल्यानंतर आपल्या सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था सभी मित्र गोत्र के साथ में, उपासक उपासिका बालक बालिका इन सभी के साथ में मनाते हैं ये बर्थडे. उसीलिए बर्थडे के निमित्त पर अभी विश्व को शांति का संदेश देने वाले तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व बाबा साहब अम्बेडकर, इन्होंने बुद्धा का धम्म 14 अक्टूबर 1956 के दिन लेकर के गुलामों को आजादी का महामार्ग बताया. वह है बुद्ध धर्म. वह विश्व को जीने के लिए सिखाते हैं बुद्ध. विश्व के मानव प्राणी को जीने के लिए सिखाते हैं बुद्ध. हत्या चोरी झूठ से विरत नशे से होए. हत्या चोरी झूठ से विरत नशे से होए. विरत होए दुराचार से तो ही बुद्ध वंदना होए. तो इसलिए बुद्ध कहते हैं मूर्ती आहे की घरामध्ये अभी फोटो काढायचे तुला बुद्धं नमामि.
धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि शिक्षापदं समादयामि कामेषु मिच्छचारा वेरमणि शिक्षापदं समादयामि मूसावादा वेरमणि शिक्षापदं समादयामि सुराय मेरय मज्जपमादिठाना वेरमणि शिक्षापदं समादयामि तीसरणेन सति पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन शीलसम्पादितं साधु साधु साधु। अभी आप जीवन भर के लिए शील का पालन करके अपना जीवन सुखमय बनाए का उपदेश किया गया। आगे का कार्यक्रम के संयोजक करेंगे। या ठिकाणी आज अतिशय छान वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करतोय। यानंतर मी विनंती करतोय मंचावर आईप्रमाणे या ठिकाणी ज्या आमच्या मीराताई आहेत त्या सुद्धा राजाबाई यांच्याशी त्यांचं नातं आहे अगदी आईसारखं, आणि ही सासू आणि सुनाची जोडी कधीच सासू आणि सून म्हणून राहतात, मुलगी आणि आई असल्यासारखं त्या नेहमी या ठिकाणी राहतात। अशा या दोघी मंचावरती आहेत आणि राजाबाई यांच्या वतीनं या ठिकाणी मीरा यांचं औक्षण केलं जातं। यानंतर ननंदबाईंना मी विनंती करतो आपण या ठिकाणी औक्षण करायचं आहे। धनंजय सरांचं आणि मीरा ताईंचं जे लग्न झालं त्यामध्ये सगळ्यात मोठा हात जर कोणाचा असेल तर तो ननंदबाईंचा आहे। लव्ह मॅरेज आहे। सगळ्यात जास्त मदत करणाऱ्या या आहेत, आपल्या भावाच्या पाठीशी खंबीरपणाने उभी राहून
डायरेक्ट पोलिसिंग बाईक्स या ठिकाणी त्यांनी खाकी वर्दीच त्यांच्या कुटुंबामध्ये आणलेली आहे. अशा आमच्या या ठिकाणी ननंदबाई आहे, रेशमाजी, त्यानंतर जाऊ श्वेता यांनाही विनंती आपण या ठिकाणी मंचावरती यायचंय. ज्या जाऊ आहेत श्वेताजी या सुद्धा परिवारातील सदस्य आहेत आणि त्यांचं सुद्धा अतिशय घनिष्ठ नातं या ठिकाणी आहे. त्यांनाही विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय. ज्या श्वेता आहेत त्यांचं जाऊबाई आहेत आणि जाऊबाई कुठेही जायला तर या नेहमी म्हणतात जाऊ नका ना बाई, अशा या जाऊबाई. तर इतकी जोडी आहे म्हणजे दोघी सोबतच राहतात, कुठेही जायचं असेल तर सोबतच असतात, प्रत्येक कार्यक्रमामध्ये सोबत असतात. त्यानंतर मी विनंती करतोय योजनाताई यांना विनंती आपण या ठिकाणी मंचावरती यायचंय. योजनाताई या सुद्धा ननंदबाई आहेत, त्या सुद्धा या ठिकाणी औक्षण करतील. त्यांनाही विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावरती येऊन त्यांचं औक्षण करायचं आहे. योजनाताईंना विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावरती यायचंय. योजनाताई कामेगावकर, नागसेनजी कामेगावकर यांच्या या ठिकाणी पत्नी, तिकडे बघावं लागते ना एकदा म्हणताना, त्यामुळे त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि योजनाताई देखील या ठिकाणी ऑप्शन करतात. त्यानंतर मी विनंती करतोय स्वातीताई यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचंय आणि आपण ऑप्शन करायचंय. स्वातीताई म्हणजे बहीण आहेत आमच्या मीराताई यांच्या आणि त्याही या ठिकाणी ऑप्शन करतील. आणि त्यानंतर मावशी आम्रपाली मावशी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांनाही विनंती आहे त्यांनीही ऑप्शन करण्यासाठी तयार राहायचं आहे. विनंती करतोय. विनंती आहे. दुसऱ्या आमच्या राजाबाई आहेत त्यांनाही विनंती आहे, 2 राजाबाई आज या ठिकाणी कार्यक्रमाला आहेत, त्यांनाही विनंती आहे या प्लीज राजाबाई आपण असं दुसऱ्या आता म्हणजे सासूबाई नाही दुसऱ्या राजाबाई, आजी सासूबाई म्हणजे सासूबाई वेगळी आजी सासू वेगळी. विनंती आहे प्लीज या. तुम्ही आहेत का? या, खूप चांगला डान्स केला तुम्ही, या लवकर. आजोबा सोबत आबाई या इकडे प्लीज मंचावरती या, विनंती आहे. आजोबा कुठे आहेत? आजोबा घरात तुम्हाला कोण नाचवत म्हणजे आज नाचवतात का कसं? नंबर 1 ना. ओके चला यानंतर औक्षण करतील आमच्या राजाबाई. जरा आमच्या लाजाऊ आहेत काका, आमचे डॅशिंग आहेत, जरा खूप एन्जॉय करतात काका. आणि यानंतर या ठिकाणी विनंती करतो स्वाती, बहीण स्वाती यांना विनंती प्लीज आपण या ठिकाणी आम्रपाली मावशी प्लीज विनंती आहे. आम्रपाली मावशी विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावरती यायचे. आल्या का आम्रपाली मावशी प्लीज? नाही यांच्या मावशी आत्या आहेत का? आत्या. बरं ठीक आहे चला काही हरकत नाही. आम्रपालीची प्लीज विनंती आहे आपण या ठिकाणी औक्षण करायचं आहे. शिल्पाताई प्लीज आपणाशी विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावरती यायचंय. शिल्पाताई आणि शेवंता मावशी प्लीज आपण या ठिकाणी औक्षण करण्यासाठी मंचावरती यायचंय. कुठे आहेत शेवंता मावशी? आहेत का शेवंता मावशी? प्लीज या ना. शेवंता मावशी लेला मावशी, शेवंता मावशी प्लीज विनंती आहे. आणि संगीताताई ननंदबाई, यानंतर संगीताताई सर्वात शेवटी औक्षण करतील, त्यांनाही विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. शेवंता मावशी या इकडे, या लाजू नका, या इकडे स्टेजवर या प्लीज. आणि यानंतर शेवंता मावशी औक्षण करतील. त्यानंतर संगीताताईंना विनंती आहे आपण या ठिकाणी औक्षण करण्यासाठी मंचावरती यायचं आहे. यानंतर लागलीच आपण केक कटिंग करूया. आणि आपण सगळ्यांना विनंती आहे सगळेजणच कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नका. हा केक कटिंगचा कार्यक्रम झाल्यानंतर काही जण भोजन करा, काही जण शुभेच्छा देण्यासाठी मंचावरती या. स्टेज थोडासा छोटा आहे त्यामुळे सगळेच एकदाच मंचावरती येऊ शकत नाहीत, त्यामुळे काही जण भोजन करण्यासाठी जा, काही जण शुभेच्छा देण्यासाठी या. ज्यांचं शुभेच्छा देणं होईल त्यांनी नंतर भोजन करण्यासाठी जा आणि जे भोजन केलं त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मंचावरती या. यानंतर विनंती आहे, यानंतर प्लीज सर्वात शेवटी आपण या ठिकाणी औक्षण करूया. आणि यानंतर आपण केक कटिंग करणार आहोत. मी विनंती करतोय या ठिकाणी सन्माननीय धनंजय सर आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. असं फास्ट या कारण खूप वेळ झालं सगळेजण बसलेले आहेत. या प्लीज
आणि यानंतर आपण केक कटिंग करणार आहोत. तत्पूर्वी मला असं वाटतं आपण हा जो सोहळा आहे या सोहळ्याला आणखी थोडं आनंदित आपण करूया. आणि धनंजय सर जे आहेत ते या ठिकाणी मंचावरती आहेत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या म्हणजे आमच्या मीराताई. आणि मीराताईचा या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना 1 मिनिटामध्ये परिचय या ठिकाणी करून देणार आहे. मीराताई ज्या आहेत, मीराताई सांगली जिल्ह्यामध्ये होसपेठ नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये त्याच्या जन्ममध्ये यांची सर्वप्रथम या ठिकाणी भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर सर्वप्रथम कांदिवलीला तानाजी कांबळे यांच्या 2018 तानाजी कांबळे यांच्या घरी म्हणजे बघण्यासाठी गेले आमच्या ताईंना. आणि बघण्यासाठी गेल्यानंतर दोघांनी एकमेकांना पसंत केलं. आणि मग दोघांनी असं ठरवलं की आम्ही दोघं या ठिकाणी लग्न करणार. आणि मग घरी सुद्धा हा निरोप गेला. आणि मग सरांचे जे भाऊ आहेत त्यांच्या घरी पुन्हा दुसऱ्यांदा म्हणजे आता फक्त या एकट्याच आल्या होत्या. ज्यावेळेस हे बघण्यासाठी सगळी फॅमिली गेली त्यावेळेस या एकट्याच होत्या. वाघीन एकटीच होती. ते बिचारे सगळे फॅमिलीने गेले होते. थोडं तुम्ही नाही, तुम्ही थांबा, तुम्ही थोडं पुढे या थोडं. हा आय लव्ह यू नक्की. एकदा जोरदार टाळ्या, सगळ्यांच्या टाळ्या वाजल्या पाहिजे. ज्यांचं झालं नाही त्यांनी पण वाजवा, आपल्याला बी येणार आहे कोणतं. हा यानंतर सर हेच गाणं होतं का? खरं खरं सांगायचं. भेटी खूप होत्या, गाणेही खूप होते. हे गाणं तुम्ही नेहमी ऐकायचं ना? काय त्यावेळेस काय भावना होत्या सांगा. चला चला सगळ्यांना ऐकायचंय. 1 मिनिटामध्ये लगेच आता केकच कट करायचा. हा दोघंही लाज झाले. आता काय करावं मला. नागसेन भाऊ तुम्हाला बोलू का इथं आता? हा म्हणा ना तसं. हा काय नाही, भेट काय आमची व्हायची नाही पण मनातून आम्ही एकमेकांना मिस करत होतो. ज्या वेळेला जसं म्हणजे माहोल असायचा त्यावेळेला थोडा वेळ काढून भेटायचं. कारण हे गावी असायची, माझंही तिकडे जॉब असायचं. काही अडचणी होत्या तरी पण तेवढा पण वेळ जरी भेटला तर त्यातून समाधान असायचं. हॅपी लाईफ. कांबळे यांचा वाढदिवसाचा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करतोय. आपण केक कट करून या सोहळ्याला या ठिकाणी